हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हे मागचे सर्व कपडे सुकवले आहेत आईनी. आई आणि आता आईने मला दूध आणि घी टाकून दिली आहे त्याच्यामध्ये. मला बाजारात जायचं ना, तू एकटी काढा. मी कपडे बदली. आणि आता जस्ट मी एक चमचा काय बोलाय च्यवनप्राश खाल्लाय. आजोबांनी सकाळ सकाळ आणलाय जाऊन. हो, सकाळी नाही, कधी आणलाय मग? काल आणला. सकाळी आजोबा जातात. मला वाटलं सकाळी आणला. सकाळी आणला. काल आणला आम्ही अंधेरीवर. तो इथे थोडी भेटत, अंधेरीला भेटत. काय इथे का नाही भेटत? नाही भेटत. काय बोलला तुला? ज्या वस्तू आजोबा बी खातात तर तुला बी खा बोललो. मी पण खाते कधी कधी. तर आता मी घरात निघाली आहे आणि आणि मी काय नाही, मम्मीकडे तर मी अजून नाही गेले आणि मी माझा रूम बघितलाय दुसरीकडे. आणि आता मी 25ला तिकडे शिफ्ट होणार आहे. तर तुमच्याकडून खूप कमेंट्स येत होते की नाही हे ते की तू परत आली तुझ्या घरी. तर नाही मला रूम वगैरे भेटला. मी अशी म्हणजे जात राहील पण. आणि हे माझं ना घर. आणि तुम्ही मोनूच्या ह्याच्यावर बघितलं खूप कमेंट्स वगैरे करताय की तुम्हाला काही वाटत नाही तिच्याबद्दल हे ते. तर असं काही नाही आहे. त्यांच्यामुळे मी घराच्या बाहेर नाही निघाली आहे. मी माझ्यामुळेच निघाली आहे. माझाच डिसिजन होता. सो मोनूला कमेंट मी वाचले, तिथे कमेंट सर्व पूर्ण कमेंट सेक्शनमध्ये हेच भरून टाकलं आहे तुम्ही लोकांनी की कशाला तिला हे करताय ते करताय. तुमचं पण बरोबर आहे, पण त्या लोकांचं काय नाही, हे माझं डिसिजन आहे. मी निघाली आहे बाहेर कारण मला एकटीला राहायचं आहे. सो आता मी परत जाते तिकडे. मग बघू मी मोनूला एकटीला भेटेन आज. पण मी तर त्यांच्याशिवाय तर नाहीच राहू शकत. मी त्यांना भेटत जाईन हर टाईम, हर रोज. हां, आता मी स्वतः शॉप आहे. मी इथपर्यंत चालत आली आहे. असं वाटतंय की आता एकदम फेस काळा. ते तर मी थोडीशी ब्राईटनेस वाढवली आहे म्हणून गोरी वाटते. थोडी वाढवली. आणि हे मी स्वतःसाठी घेतले कारण मला माहिती आहे मला तर कोण देणार आहे नाही. तर घेऊन टाकले. दिसले, चांगले वाटले तर घेऊन टाकले. सगळ्यांना रस्त्यावर सर्व बघतायत. सर्वांना वाटते कोणीतरी हिला दिले असतील. हे तर मी स्वतःसाठी घेतलेत. आता मोनू येते खाली. मग मी जाऊन एकटी गार्डनमध्ये बसणार आहे कारण मला एकटं राहायला थोडं आवडतं आहे. आता मी असं कधी अशी राहिली नाही, तर मला असं राहायचं आहे. माझ्याच चरबीमुळे मी राहते अशी. कधी येते आणि मला बोलली निघाली, अजून आली नाही. मला ट्रेनमध्ये ती भेटलेली, ती किती क्यूट होती. ती स्वतःहून आली माझ्याकडे आणि बोलते तू चांगली वाटली पाहिजे. आणि तिला लिपस्टिक पाहिजे होती. पण मी लिपस्टिक नाही लावत ना, तर मी तिला लिप ग्लॉस लावला. कुठून घेतलं? माझ्यासाठी घेतलाय मी. कुठून घेतलं? मस्त. अंधेरी स्टेशन उतरली तर तिकडे होतं तर घेऊन टाकलं. हे काय करते तू? हेअर पार्ट्स तुला माहित नाही?
घालणार आम्ही साडी. काय करते हे छान मध्ये नाही दिवस राहणार. तू व्लॉग बघितला मी टाकलेला, तू असं केलं ना त्याच्यामध्ये साऊंड टाकलंय. सगळीच बघितलं 2x वर. असं दातावर मार ना. हा अरे आयुष्याने काय केलं मला हसायला आला. तुला मला नाही दात बाथमध्ये जातील. थांब 2 मिनिट बोलली तर. बोल म्हणजे हिला तर अक्कल नाही, मला पण अक्कल नाही. मी पण दिलाय करायला तिला माझ्या दातासोबत. हेलो गाइस, वेलकम और वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल. और आज म्हणून कमेंट सेक्शन मध्ये किती मजा येते ना. हा ना यार, कोणाला रिप्लाय नाही, कोणाला रिप्लायच नाही देणार. म्हणून मी या ब्लॉग मध्ये बोलले की माझ्या बहिणीला सतवू नका. हा ना यार, हे माझं डिसिजन आहे. मजा येते ना. लय मजा येते ना. डोक्यावर वाजलं नाही पडलं आहे ग. हे बघ कसं झालं. आज मला ट्रेन मध्ये कोण दिसले भेटलेली दाखवली. कोण? जस्ट आता मी निघाली घरात ना. आता मी जाईन. आज जरा असं फिरायचं मन करतंय, पण आता कोण फ्री आहे नाही, कोणाला कॉल नाही करू शकत आणि कोणच फ्री नाही आहे. तर मी एकटीच जाते. मग जरा असंच जरा फिरून येते. किती छान वाटतंय इथे. आणि माझ्याकडे फुल पण आहेत जे मी माझ्यासाठी घेतलेत. सो आता मी झालंय सर्व आणि आता मी जाते आईकडे. इथून डायरेक्ट मी आईकडे जाईन, मग बघू कुठे जायचं काय. पण आता तरी सध्या मी आईकडे जाणार आहे आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. आज छोटासाच व्लॉग आहे आणि उद्यापासून माहीत नाही मला अजून रूमचं काय फिक्स नाही होतं अजूनपर्यंत माझा. तर मला काय समजत नाही मी नक्की काय करू. तर मग मी माझा व्लॉग इथेच एंड करते. एवढं बघितलं म्हणून थँक्स. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.